नागपुरातील पत्रकार परिषदेतनं उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना टोला लगावलाय। मुख्यमंत्र्यांनी नवीन खातं तयार करावं, त्याला पांघरुण खातं असं नाव द्यावं आणि त्याचा कारभार स्वतःच सांभाळावा, म्हणजे आरोप असलेल्या सत्ताधारी मंत्री आणि आमदारांवर पांघरुण घालणं सोपं जाईल, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय। उद्धव ठाकरे विधिमंडळ अधिवेशनासाठी नागपुरात दाखल झाले। तिथे विधानभवनाच्या इमारतीमध्ये उद्धव ठाकरे उभे असताना भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी त्यांना पाहिलं आणि नमस्कार करून जय महाराष्ट्र म्हटलं। झी 24 तासच्या व्हिडिओ कॅमेऱ्यानं हे क्षण चित्रित केलेत। यातून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या परिपक्व राजकीय संस्कृतीचं दर्शन घडलं। आमदार रोहित पाटील यांनी तासगाव कवठे महाकाळ शहराच्या विकासाचे प्रश्न यावेळी अधिवेशनात मांडले। विविध योजना नगर विकास खात्याकडे प्रस्तावित असून यासाठी निधी आणि मंजुरी देण्याची मागणी रोहित पाटलांनी केली आहे। राज्य सरकारनं ई वाहनांना टोल माफी जाहीर केली आहे, तरी टोल वसुली होती, त्यामुळे पुढच्या 8 दिवसात टोल वसुली थांबवावी असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेले आहेत। उरण नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे। 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। मतदानाच्या नंतर सर्व ईव्हीएम मशीन नगर परिषद कार्यालयामध्ये स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत। मात्र स्ट्रॉंग रूमच्या जवळ पोलीस असले तरी महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह नगरसेवक पदाचे उमेदवार कार्यकर्ते स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पहारा देतात। दुबार मतदार पडताळणीसाठी मुंबई महापालिकेनं विभाग स्तरावर 250 कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे। 27 डिसेंबरला अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे। 41,000 दुबार मतदार आढळलेत, त्यांच्या घरी जाऊन पडताळणी सुरू आहे। मुंबई महापालिकेच्या मतदार यादीमध्ये 2,25,000 मतदारांची दुबार नावं आढळली आहेत। यापैकी 50% मतदारांची तपासणी केली असून आतापर्यंत 41,000 दुबार मतदार सापडलेत। पुढील 5 दिवसात शोध मोहीम पूर्ण होणार आहे। जालन्यातील भोकरदन नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकाही उमेदवारानं अर्ज मागे घेतला नाहीये, त्यामुळे आता 2 जागांसाठी 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। या ठिकाणी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे। संभाजीनगरच्या फुलंब्री नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी 57 उमेदवार रिंगणात आहेत। आज उमेदवारांना चिन्हाचं वाटप केलं जाणार आहे। 20 डिसेंबरला मतदान पार पडणार आहे, त्यामुळे उद्यापासून प्रचाराला सुरुवात केली जाणार आहे। वाशिम नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी एकूण 8 उमेदवार तर सदस्य पदासाठी तब्बल 170 उमेदवार रिंगणात आहेत। 20 डिसेंबरला मतदान आणि 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी बहुरंगी लढत पाहायला मिळणार आहे। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आगामी पालिका निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच मुंबईकरांना इमारतीच्या आवारातच मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय झालाय। मुंबईमध्ये 880 गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात मतदान केंद्र उभारलं जाणार आहे। पालिकेकडनं अवैध होर्डिंग्सवर कारवाई करण्यात आली आहे। 24 तासात महापालिकेनं 3000 अवैध होर्डिंग्स हटवलेत। या कारवाईत 7,000चा दंड वसूल केलाय। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर महापालिकेनं शहरातील सर्व अवैध होर्डिंग्स हटवणं सुरू केलंय। छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील 2,000 कंत्राटी आणि 3,000 नियमित कर्मचाऱ्यांचं मासिक वेतन थकलंय। गेल्या काही महिन्यांपासून पगार उशिरा मिळत असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला। वेळेवर वेतन न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील कर्मचारी संघटनांनी दिलाय। माडाच्या मुंबई मंडळानं मुंबईतील 16 भूखंडांची विक्री करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार 16 भूखंडांच्या ई लिलावासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे। ई लिलावासाठी इच्छुकांना उद्यापासून निविदा सादर करता येईल। या भूखंडांच्या ई लिलावातनं 200 ते 225 कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेकडनं अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई करण्यात आली आहे। महापालिकेने 1,77,000 फलकांवर कारवाई केली। या कारवाईत 23,19,000चा दंड वसूल करण्यात आला, तर 17 जणांवर गुन्हे दाखल केले। मुंबई महापालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन विभागानं 4,000 कोटींचं कर संकलन केलं। यामध्ये सर्वाधिक 2,000 कोटींचा मालमत्ता कर पश्चिम उपनगरातनं वसूल करण्यात आलाय। यंदाच्या आर्थिक वर्षात महापालिकेनं 7,700 कोटी रुपये कर संकलनाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे। राज्य शासनानं सावित्रीबाई फुले स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्राला 110,56 लाखांचा निधी मंजूर केला। त्यामुळे आता या प्रकल्पाच्या कामांना गती मिळणार आहे। या प्रकल्पामुळे नायगाव परिसरामध्ये पर्यटन, रोजगार आणि महिलांच्या प्रशिक्षणाच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत। केंद्र सरकारनं आधार कार्ड नोंदणीसाठी जन्मपुरावा, ओळखपत्र आणि पत्त्याच्या कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी करणं बंधनकारक केलं। पुण्यातील वारजे, न्यू अहिरेगाव, गणपती माथा आणि पिंपरी महापालिकेच्या 2 केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध केली आहे।
गोव्यातील नाईट क्लब दुर्घटनेनंतर पुणे अग्निशमन दल सतर्क झालंय. पुणे शहरातील पब, रेस्टॉरंट्स, बार चालकांना आपत्कालीन उपाययोजनांची तपासणी करण्याचे आदेश दिले. नाताळमुळे वाढणारी गर्दी लक्षात घेऊन खबरदारी घेतली जाते. संभाजीनगरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी 139 एकर जमिनीचं भूसंपादन केलं जाणार आहे. यासाठी 87 कोटींचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला. विमानतळाच्या धावपट्टीची लांबी वाढवली जाणार आहे. स्टार्टअप इंडियामुळे देशभरात 21 लाखांहून अधिक जणांना रोजगार मिळाला आहे. PLI योजनेतून 1.88 लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली. महिला उद्योजक वाढलेले आहेत, तर पेटंट ट्रेडमार्कमध्ये विक्रमी वाढ झाली. भारतात AI क्रांतीला वेग देण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्ट 2030 पर्यंत $17.5 अब्ज गुंतवणूक करणार आहे. यामुळे देशात मोठ्या प्रमाणावर डेटा सेंटर, क्लाउड सुविधा आणि AI पायाभूत यंत्रणा उभारली जाणार आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्प बाधित नागरिकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यामुळे उद्या गोसीखुर्द बाधित नागरिकांनी वैनगंगा नदीमध्ये जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. अनेक वेळा आंदोलनं निवेदन देऊन देखील याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे प्रकल्प बाधित आक्रमक झाले. पंढरपूरमध्ये शेतकरी संघटनांनी रास्ता रोको केलाय. साखर कारखान्यांनी उसाला 3,500 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी गेल्या 4 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. मात्र अद्याप याची दखल घेतली नसल्यामुळे रयत क्रांती संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटनांनी रास्ता रोको केला. सांगली जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी स्वाभिमानी स्वराज्य सेनेनं केली आहे. सेनेच्या संस्थापकांनी अंगावर तक्रारींची पत्रकं लटकवत निदर्शनं केली. शिक्षणाधिकाऱ्यांची चौकशी करून निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. सोयाबीन खरेदी केंद्र चालू करा या मागणीसाठी गडहिंग्लज प्रांत कार्यालयाच्या समोर शेतकरी ठाण मांडून बसले. गेल्या 2 महिन्यांपासून सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली जाते, मात्र याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतकरी संतप्त झाले. काल रात्रभर कडाक्याच्या थंडीमध्ये शेतकरी ठाण मांडून बसले होते. शिक्षण संचालनालयानं 800 विद्यार्थ्यांसाठी 11वीची विशेष फेरी जाहीर केली. या विशेष फेरीबाबत शिक्षक संघटनांनी शंका उपस्थित केल्यात. या फेरीचं परिपत्रक सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संचालनालयानं कुठलीही व्यवस्था केली नाही. मुंबईत मेट्रोमध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रवास सुरू करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांना मेट्रोचं रोजचं भाडं परवडत नाहीये, त्यामुळे मोफत सेवा देण्याची मागणी आमदार सुनील शिंदेंनी केली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारीला जिल्हा आणि तालुका स्तरावर शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांवर आधारित सामूहिक कवायत आणि संचलन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. शिक्षण विभागाकडून शाळांना तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. अनेक दशकांपासून अहिल्यानगर जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या भंडारदरा धरणाचा 99वा वाढदिवस साजरा करण्यात आलाय. आशिया खंडातील सर्वात उंचीवर असलेल्या धरणाचा प्रवास आता शताब्दीकडे सुरू झालाय. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणाचं जलपूजन करत वाढदिवस साजरा केलाय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी होतीये. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये या परिसरामध्ये वाहतूक कोंडी 30% घट झाली आहे. आरे, कफ, परेड, भुयारी मेट्रो 3 मार्गिका पूर्ण क्षमतेनं धावू लागल्यानंतर वाहतूक कोंडीत घट झाली. वाहतूक पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणातनं ही माहिती समोर आली आहे. रेल्वे प्रवाशांचे प्रवासादरम्यान चोरीला गेलेले मोबाईल प्रवाशांना परत करण्यात आले. पोलिसांनी 1.5 कोटींहून अधिक मोबाईल प्रवाशांना परत केलेत. रेल्वे प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन चोर प्रवाशांचे मोबाईल चोरी करतात. पश्चिम रेल्वेकडनं विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये 8 महिन्यात विना तिकीट प्रवाशांकडनं 140 कोटींचा दंड वसूल केलाय. विना तिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी, त्यांना आरामदायी सेवा देण्यासाठी ही तिकीट तपासणी मोहीम राबवली जाते. दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो मार्गिकेवरील प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. या मार्गिकेवरील प्रवासासाठीचं तिकीट 14हून अधिक मोबाईल ॲपवरनं उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. एसटी महामंडळाच्या सहल योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत 6 महिन्यात राज्यभरात 4000 सहली यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात. या कालावधीमध्ये बसनं 26 लाख किलोमीटरचा प्रवास करत 19 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे. इंडिगो कंपनीच्या रोजच्या कामकाजावर DGCAची टीम लक्ष ठेवणार आहे. या कंपनीच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी 8 सदस्यांचं पथक स्थापन केलंय. गोंधळाबद्दलचा अहवाल घेऊन हजर राहावे असे आदेश DGCAनं इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.
वाशिम जिल्ह्यात अद्याप 70,000 वाहनांची HSRP नोंदणी प्रलंबित आहे. HSRP नोंदणीसाठी 31 डिसेंबरची अंतिम मुदत असून त्यानंतर वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. बीड ते वडवणी रेल्वे लोहमार्गावर आज हायस्पीड रेल्वे चाचणी घेण्यात आली आहे. अहिल्यानगर बीड रेल्वे धावल्यानंतर आता बीड परळी या लोहमार्गाचं काम सुरू आहे. यातील पहिल्या टप्प्याची आज यशस्वी चाचणी झाली. पुढील 2 दिवसात सरासरी तापमानापेक्षा कमी तापमान असणार आहे. उत्तरेकडील थंड वारे वेगानं वाहत असून पुढच्या 48 तासांमध्ये महाराष्ट्रात थंडी वाढणार आहे. त्यामुळे हवामान विभागानं 14 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलेला आहे. अहिल्यानगरमध्ये सर्वात कमी 7.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. थंडी वाढल्यामुळे नागरिक उबदार कपडे आणि शेकोटीचा सहारा घेत आहेत. राज्यात आलेली थंडीची लाट आणखी काही दिवस अशीच राहणार असून तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. तळ कोकणात थंडी वाढलेली आहे. त्यामुळे आंबा बागायतदार आनंदी झालेले आहेत. दाट धुकं आणि गुलाबी थंडी यामुळे कोकणातल्या वातावरण पर्यटकांना देखील आकर्षित करत आहे. नाशिकच्या निफाडचा पारा 6.1 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलाय. ग्रामीण भागात सातत्यानं तापमानात घट होतीये. थंडीमुळे नागरिकांना दिवसा देखील शेकोट्या पेटवून आधार घ्यावा लागतोय. परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं तापमानाचा पारा घसरतोय. आज परभणीमध्ये 5.5 अंश सेल्सिअस इतक्यात निचांकी तापमानाची नोंद झाली. पुढील आणखी काही दिवस तापमानामध्ये घट होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. कल्याणच्या ग्रामीण भागात थंडीचा जोर वाढलाय. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत. तर पुढच्या काही दिवसात थंडीमध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मोरया गोसावी यांच्या 464व्या संजीवन समाधी सोहळ्याची सांगता झाली. या सोहळ्यात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. या सोहळ्याला लाखो भाविक उपस्थित होते.